श्रीमान योगी भाग 56वा. आपण ऐकतात शिवभारत. मागील भागामध्ये एक दिवसांचे झालेले छत्रपती शिवाकाशीत यांनी छत्रपती शिवरायांसाठी आपलं बलिदान दिलं आणि सिद्धी जोहरच्या पुढं मात्र उभे ठाकले छत्रपती शिवराय म्हणून. अरे, सिद्धी जोहरला सांगितलं शिवाकाशीतनी, जन्माला म्हणून जरी छत्रपती शिवराय म्हणून जरी नाही आलो तरी मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे काही थोडं झालं? मी आजरामर झाल्याशिवाय राहणार नाही, परंतु तुझं बघ. अशा प्रकारचा अतिशय उत्कृष्ट असा हा भाग आपण जरूर आपला वेळ काढून हा संपूर्ण छत्रपती शिवरायांचा इतिहास मात्र ऐकावा, एवढीच बस फक्त आपणास विनंती. राजा पळून गेल्याची खात्री होताच खानाच्या छावणीत पुन्हा गोंधळ उडाला. स्वतःचं कौतुक करून घेत बसलेला मसूद, आपण आणलेला शिवाजी खोटा. शिवाजी कळताच हातात झाला. संतापाने त्याने पुन्हा फौज गोळा केली आणि मध्यरात्रीनंतर तो विशाळगडाच्या वाटेला लागला. सिद्धी जोहरला नक्की काय उमजत नव्हतं. कदाचित खरा शिवाजी अजून गडावरच असेल अशी शंका येऊन या गोंधळात विस्कळीत झालेला वेढा परत आवळून तो स्वतः गडाजवळच राहिला. विशाल गडाच्या वाटेवर कुठेतरी पहाट होत होती. राजाची पालखी दौडीनं पळवली जात होती. पालखीचा पुढे मागे पळणारे वीर सारखे मागे पुढे नजर टाकीत होते. वादळ कमी झालं होतं, पण पाऊस स्वतःच राजा पालखीच्या गोंड्याला धरून पालखीत बसलं होतं. ऊर फुटेपर्यंत माणसं सारखी पळत होती. पालखीचं माणसं पळता पळता बदलत होती आणि खालच्या चिखलातून पावलांचा अखंड नाद मात्र उमटत होता. आपल्यासाठी घेतलं जाणारं कष्ट पाहून राजांचं डोळं बसल्या जागी भरून येत होतं आणि विशाल गड अजून फार दूर होता. दीड प्रहरवर आला आणि मागून येत असलेला मसूदची बातमी घेऊन हेर धावत आला. रात्रभर पळून टाकलेल्या त्या जीवांचा थकवा ती बातमी ऐकताच कुठच्या कुठे गेला आणि जीव पणाला लावून विशालगडाचं अंतर कमी करण्यासाठी सारे धावू लागले. विशालगड अजूनही फार लांब होता. सर्वस्व पणाला लावून पालखीनं गजापूरची खिंड गाठली. तीच पावन खिंड. खिंडीपासून गडाचं अंतर अजून 2 कोसांचं होतं. शत्रू तर मागून येत असलेला दृष्टीपथात मात्र आला होता. 1,500 दल घेऊन मसूद तोशाने चालू येत होता. गजापूरच्या घोडखिंडीजवळ राजा आलं आणि त्यांना बातमी लागली, विशालगडाला सुर्वे आणि जसवंत सिंग यांनी वेढा देऊन बसले आहेत. गडावर पोहोचायचंच झालं तर सुर्व्याचा वेढा फोडूनच वर जायला होतं. मागून मसूद येत होता. वेढा फोडायचा कुणी? राजांच्या बरोबर 600 फक्त मावळे होते. 600च्या आसपास पायदळ, भुई वगैरेंची संख्या धरली 800च्या आतच मात्र मनुष्यबळ होतं. रात्रभर चिखल राडीतून 15 कोस धावलेलं, छाती फुटेपर्यंत पळालेलं ही माणसे आता ताज्या दमाच्या तुकडी संग मात्र यांना लढायचं होतं. बरं, एवढंच नाही, ही खिंड ओलांडून ही माणसं आता ताज्या दम्याच्या सुर्व्याची फळी फोडणार होती. संतापाने बेभान झालेल्या मसूदला टक्कर देणार होती. कधीही बधीर न होणारी राजांची विचारशक्ती मात्र सुन्न झाली. बाजीप्रभूंनी पालखी खाली ठेवण्याची आज्ञा केली. गजापूर खिंडीत पालखी खाली ठेवली गेली. राज बाहेर आलं. बाजी म्हणाल, महाराज आता वेळ करू नका. निमिषी बंदी घेऊन तुम्ही पुढं व्हा. सुर्व्यांची फळी फोडून तुम्ही गड गाठा. आणि बाजी तुम्ही इथं उभा राहतो केवढाही वेळ लागो, एकाही शत्रूला खिंड ओलांडू देणार नाही बाजी. जीवाची बाजी लावून आम्हाला इथवर आणलं. आता जे होईन ते मिळून करू. राज
बाजी म्हणाले, प्रत्येक क्षण मोलाच आहे, कृपा करून तुम्ही पुढं जा. जीवाची बाजी लावून तुम्हाला इथं आणलं. आणि राज, इथून पुढं मात्र तुम्ही जेवढे काही असतील तेवढे मात्र घेऊन पुढं जा. ते यासाठी नव्हे, या कष्टाचं चीज करा. गनिम येतो आहे, दाव सजतील, सारं क्षणात व्यर्थ होईन. बाजींना राजांनी मिठी मारली. बाजी मुजरा करीत म्हणा, राज तुम्ही या. आम्ही साहेब कामावरती मरतो. मला लेकरांवर अन्न द्यायला तुम्ही समर्थ असता मला काळजी कसली. पण राज काय बाजी? राजे असुरावरीत विचारते झाले. राजे गडावर जाताच विचारतेची तोप द्या. बस या राजे. राजांनी बाजींना मिठी मारली. क्षणभर बाजी त्या मिठीत विसावलं आणि दुसऱ्या क्षणी मिठी सोडीत बाजी बाजूला झालं. राजा आपल्या शिबंदीसह गडाकडे जाऊ लागलं. राजे दिशेनाशी होतात बाजी तशाने फिरलं. सारं बांदल बाजीकडं पाहत होतं. पाहता काय, राजा गडावर जाईपर्यंत एक गनिम या खंडीतून जाता कामा नये. राजांना गडावर पोहोचवायची जबाबदारी आपली आहे. बोला हर हर महादेव. आणि हर हर महादेवची एकच गर्जना उसळली. पायात त्राण आले आणि तलवारी उपसल्या गेल्या. बाजी प्रभू घोड खंडीत उभं राहिलं. दिनदिन म्हणून मसत चालू येत होता आणि गजापूरच्या घाटीवर असलेली घोडखिंड आपलं नाव सार्थ करणार होती. दोन्ही बाजूंना उंच दरड होती. पुढे अरुंद खिंड होती. खिंड जवळजवळ 150 कदम लांब होती. मसूदचं सैन्य खिंडीपाशी आलं आणि बाजी प्रभूंचं बांदल मावळे तोशाने तुटून पडले. एकच कापाकापी सुरू झाली. मसूदचं सैन्य हटलं. बाजू प्रभूंचं आघाडीचं मावळं मागं हटलं. पाठीमागच्या पुढं सरकलं. थोड्या अवधीने मसूदचं सैन्य हल्ला करीत होतं आणि बाजीचं सैन्य प्रतिकार करत होतं. यात प्रहर उलटला. राजा आपल्या 300 मावळ्यांसह गडाकडे धावत होतं. गड नजरेत आला होता. तो सुरव्यांच्या वेढ्याला खबर मिळाली, खुद्द शिवाजी राजे चालून येत आहेत. सूर्यराव राजावरती चाल करून आला आणि राजांच्या लोकांनी पराक्रमाची शर्त केली. राजांच्या सकट सारे लढत होते. हळूहळू सूर्यांचा विरोध कमी होऊ लागला. त्यांचं सैन्य हटू लागलं आणि हेच संधी घेऊन हर हर महादेवची गर्जना गडापर्यंत पोहोचली. सूर्यरावाचा वेढा कापून राज आपल्या जखमी मावळ्यांसह विशाल सैल्याकडे धावू लागलं. गडावरचा भगवा झेंडा फडकत होता. क्षणाक्षणाला किल्ला जवळ येत होता. प्रत्येक मावळ्याला आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं. राजा सुटलं होतं, पण बाजी पुरं अडकलं होतं. बाजीची 300ची फौज आता निम्मीही राहिली नव्हती. ज्याला जखम नाही असा मावळा दिसत नव्हता आणि रंगपंचमीसुद्धा रंगाची अशी उधळण झाली नसेल असा प्रत्येक मावळा मात्र आपल्या ह्या रक्ताने न्हाऊन निघाला होता. जखम नाही असं ठिकाण नव्हतं शरीरावरती प्रत्येकाच्या. प्रत्येक मावळा मात्र त्वशेने लढत होता. इथल्या मातीसाठी, स्वराज्यासाठी आणि आपल्या राजासाठी, छत्रपतींसाठी. बाजी रक्तबंबाळ झालं होतं. पागोटं केव्हाच पडलं होतं आणि बलदंड शिराचं बाजी शत्रूवर तोशांनी फिरंगी चालवित होतं. डोईच्या संजाबातून मानेवर शेंडीचा झोपका मात्र रोळत होता आणि बाजींना रणचंडिका प्रसन्न झाल्याचा मात्र भास होत होता. 3 प्रहर होत आले तरी खिंड मात्र काबीज होत नव्हती. 3 प्रहर दरड चढण्याचा प्रयत्न केला तरी त्यात यश येत नव्हतं. मसूद संतापला होता, पण त्याचं काही चालत नव्हतं. लढाईचं असं रूप त्यानं आजवर पाहिलं नव्हतं. आतापर्यंत खिंडीवर तुटून पडणारे लोक खिंडजवळ येताच बचावाचं धोरण धरीत दबत पुढं सरकत होतं. बाजीने आता विटा हाती घेतला होता आणि खिंडीपासून काही अंतरावरती विटा गनिमतचा वेध अचूक घेत होता. खिंडीच्या दारात अजिंक्य आत्म्यांचे कडे उभे ठाकल्याचा भास होत होता.
मसूदने बंदूक आणायला फरमावलं. बंदूक आणली गेली. नेमबाजाने नेम धरला आणि पार झाला. गोळी छाताडाला लागली. बाजी त्या धक्क्याने मात्र मागं सरकलं. बाजींना मागं आणलं गेलं. मावळं पुढं सरकलं आणि खिंड परत मात्र अजिंक्यच राहिली. बाजी शुद्धीवर आलं. वर धुरकट आकाश दिसत होतं आणि त्यांनी विचारलं, अरे तोप झाली का? नकारार्थी माना हलवली. बाजी पुन्हा उठू लागलं. जखमांनी भरलेल्या वर्मी झालेल्या घावानं घायल बनलेल्या बाजींना कोणीतरी म्हणालं, बाजी हो तुम्ही उठू नका, आम्ही खिंड राखतो. बाजी म्हणाला, तोप झाली नाही ना? तोपर्यंत हा बाजी मात्र लढत राहणार. म्हणून सारं बळ एकूटून बाजी उठलं. त्यांनी माणसांना बाजूला सारलं. धडपडत हातातल्या विट्यावरती तोल सावरीत बाजी झोकोंड्या देत गरजलं, अरे गोळी लागली म्हणून काय झालं? राज घडावर पोहोचले नाहीत आणि हा बाजी मरतो? अजिबात नाही. यमाला देखील मागं पाठ होईल, पण हा बाजी मात्र तोपर्यंत लढत राहणार. अरे काय ते बाजी असतील ते मावळ्यांना जमू जाणं. बाजी वाट काढीत खिंडीच्या प्रवेशद्वारापाशी केलं. बाजींनी विटा हाती घेतल्या. विटा हाती पेलला. रक्तबंबाळ बाजी समोर दिसताच पुढे येणारा गनीम मात्र मागं हटला. तोच गडावरून तोपेचा आवाज आसमानात कडाला. बाजींच्या चेहऱ्यावरती हसू उमटलं. बाजी पुटपुटलं. राजगडावरती पोहोचलं. आपली फते झाली. बाजी कोसळलं. मसूदचं सैन्य तुटून पडलं. गेले 7 प्रहर मृत्यूशी झुंज देणारी बांदल सेना कृतार्थ झाली. तिचं बळ सरलं आणि घोडखिंडी सरास कापाकापी झाली. सारं मावळे निर्दयपणे कापलं गेलं, पण कुणाला खेदही नव्हता आणि खंतही नव्हती. ती गजापूरची खिंड पावन खिंड झाली. बाजीप्रभू देशपांडेंच्या बलिदानाने अखंडपणे 400-450 वर्षे झाले, परंतु ती गजापूरची खिंड आज देखील बाजीप्रभू देशपांड्यांचे ज्या पद्धतीने बाजीप्रभू देशपांडे लढले तो इतिहास आज देखील ती खिंड मात्र सांगते. असे असंख्य शेकडो वर्षे मात्र ती खिंड मात्र बाजीप्रभू देशपांड्याचा इतिहास मात्र सांगत राहणार. छत्रपतींसाठी आपलं बलिदान देणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे कसे होते, कसे लढले, कशा निकराने लढले आणि अखंडपणे जो द्वेष होता, जे धर्माभिमान होता, स्वराज्यासाठी त्यांनी बलिदान दिलं, ते मात्र जगाच्या इतिहासामध्ये सोनेरी अक्षरामध्ये मात्र कायमचं लिहून ठेवलं गेलं. शेकडो वर्षे होऊन जातील, कैक राज्य जातील, कैक राज्य जातील, परंतु माझ्या छत्रपतींचा इतिहास आणि छत्रपतींसाठी ज्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं त्या मावळ्यांचा इतिहास मात्र कधीच आणि कोणीच पुसू शकणार नाही. ज्या 65 वर्षे रायगडावरती कोणी जाऊन दिलं नाही इंग्रजांनी, परंतु नाही पुसला गेला इतिहास, कधीच नाही पुसू शकणार. शेवटचा दगड जरी राहिला ना गडावरती तरी तो देखील वळून सांगेल का माझा राजा नेमका कसा होता, माझ्या राजांचा मावळे नेमके कसे होते, कशा प्रकारे ते नेमकं माझ्या छत्रपतींसाठी लढले, छत्रपतींसाठी नव्हे इथल्या रयतेसाठी, इथल्या मातीसाठी. ही माती स्वतंत्र व्हावा म्हणून खऱ्या अर्थाने यांनी अहोरात्र कष्ट घेतले आणि आम्हा तुम्हा सर्वांसाठी मात्र बलिदान दिलं. ह्या युगपुरुषांना, ह्या मावळ्यांना मात्र शतशः नमन. जय भवानी, जय शिवराय.